नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात गायीची सेवा केल्याने काय फळ मिळते. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानला जातो. ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. ह्या काळात जप, तप, दान, पूजा, व्रत आणि सेवा यांना विशेष महत्त्व असते. त्यामध्ये गायीची सेवा ही अत्यंत पुण्यदायी मानली जाते. हिंदू धर्मात गाय ही गोमाता म्हणून पूजनीय आहे. तिच्यामध्ये सर्व देवताचा वास मानला जातो. त्यामुळे अधिक मासात श्रद्धेने गायीची सेवा केल्यास मनुष्याला अनेक प्रकारची पुण्यफळे मिळतात. पुराणामध्ये सांगितले आहे की जिथे गाय असते तिथे देवताचा आशीर्वाद असतो. गायीच्या सेवेमुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख शांती वाढते. गायीची सेवा करणे खूप चांगले असते. अधिक मासात केलेली सेवा अनेक पटीने फळ देते. म्हणून ह्या महिन्यात गोसेवा करणे अत्यंत शुभ मानले जाते. गोमातामध्ये 33 कोटी देव असतात. तर गायीचे धार्मिक महत्त्व आहे. सनातन धर्मामध्ये गायीला माता मानले जाते, कारण ती मानवाला दूध देते, शेतीसाठी मदत करते आणि संपूर्ण समाजाचे पालन करते. वेद आणि पुराणामध्ये गायीचे वर्णन अत्यंत पवित्र असे केले आहे. असे मानले जाते की गायीच्या मुखात देवी सरस्वतीचा वास असतो, शिंगामध्ये ब्रह्मा आणि विष्णू यांचा निवास असतो आणि पाठीमध्ये सर्व तीर्थाचे स्थान असते. शेपटीमध्ये नागदेवता वास करतात. म्हणून गायीला नमस्कार करणे म्हणजे देवतांना वंदन करणे असे मानले जाते. तर अधिक मासात गोसेवा का करावी? अधिक मास हा आत्मशुद्धीचा महिना आहे. ह्या महिन्यामध्ये केलेली सेवा मनुष्याच्या पापाचे क्षालन करते. गोसेवा ही दया, प्रेम आणि धर्म याचे प्रतीक आहे. त्यामुळे अधिक मासात गायीची सेवा केल्याने भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. ह्या महिन्यात गोसेवा केल्याने घरातील संकटे कमी होतात, आर्थिक अडचणी दूर होतात आणि पितृदोष शांत होतो, मानसिक शांती मिळते आणि पुण्य वाढते, तर देवकृपा प्राप्त होते. गायीची सेवा कशी करावी हे आपण जाणून घेऊया. गायीला चारा खाऊ घालणे. अधिक मासात रोज गायीला हिरवा चारा, गवत, भाकरी किंवा गुळ चणा खाऊ घालावा. हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. आणि गायीला पाणी पाजणे हे पण खूप पुण्यदायी मानले जाते. उन्हाळ्यात किंवा दुपारी गायीला स्वच्छ पाणी पाजल्याने मोठे पुण्य मिळते. तहानलेल्या प्राण्याला पाणी देणे हे महादान मानले गेले आहे. गायीची पूजा करणे. गायीची पूजा कशी करायची हे आपण पाहूया. गुरुवारी किंवा एकादशीच्या दिवशी गायीला हळदी कुंकू लावून फुले अर्पण करावीत. तिची प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. नंबर 4, गोशाळेत दान करणे. ज्यांना प्रत्यक्ष सेवा शक्य नाही त्यांनी गोशाळामध्ये चारा, धान्य किंवा आर्थिक मदत द्यावी. 5, गायीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेणे. गायीच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केल्याने मनातील नकारात्मकता कमी होते असे मानले जाते आणि मनामध्ये सकारात्मक विचार येतात. गोसेवेचे आध्यात्मिक फळ आहे. अधिक मासात गायीची सेवा केल्याने मन शुद्ध होते. मनातील अहंकार, क्रोध आणि मत्सर कमी होतात. गोसेवा माणसामध्ये दया आणि प्रेम निर्माण करते. जो मनुष्य श्रद्धेने गोसेवा करतो त्याला आत्मिक समाधान मिळते, देवभक्ती वाढते, सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळते, जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आर्थिक लाभ काय आहे? तर धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की गोसेवा केल्याने धनलाभ होतो. अनेक लोकांना अनुभव आहे की अधिक मासामध्ये गोसेवा सुरू केल्यानंतर त्यांच्या व्यवसायात प्रगती झाली, अडचणी कमी झाल्या आणि घरात सुख समृद्धी वाढली. गायीला गूळ आणि पोळी खाऊ घातल्याने आर्थिक संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. पितृदोष आणि गोसेवा. अनेक ज्योतिषशास्त्रामध्ये सांगतात की गायीची सेवा केल्याने पितृदोष शांत होण्यास मदत होते आणि विशेषतः अधिक मासात केलेली गोसेवा पितरांना संतुष्ट करते. जर घरात सतत अडथळे, भांडणे आणि आजारपण येत असेल किंवा आर्थिक समस्या असतील तर अधिक मासात गोसेवा करणे लाभदायक मानले जाते. भगवान श्रीकृष्ण आणि गाय. भगवान श्रीकृष्णांना गायी अत्यंत प्रिय होत्या. श्रीकृष्ण स्वतः गायी चारत असत. म्हणून गोसेवा ही श्रीकृष्ण भक्तीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. अधिक मासात श्रीकृष्णाचे नामस्मरण करत गायीला चारा खाऊ घातल्यास विशेष पुण्य मिळते.
आणि गोसेवेचे सामाजिक महत्त्व आहे. गोसेवा केवळ धार्मिक नसून सामाजिक दृष्टीही महत्त्वाची आहे. गायीमुळे शेती, दूध आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहते. त्यामुळे गोसेवा म्हणजे समाजसेवा देखील आहे. अधिक मासात म्हणण्याचा मंत्र आहे, गोमाते नमो नमः आणि सर्व देव स्वरूपिणी मम दुःख विनाशय सुख समृद्धी प्रदायिनी. हा मंत्र म्हणत गायीला नमस्कार केल्यास मनाला शांती मिळते. आणि गोसेवा करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी आहे, गायीला प्रेमाने वागवावे आणि तिला मारू किंवा त्रास देऊ नये. स्वच्छ आणि ताजे अन्न द्यावे. सेवा करताना अहंकार ठेवू नये. सेवा श्रद्धेने आणि शांत मनाने करावी. अधिक मासात गायीची सेवा करणे हे अत्यंत पुण्यदायी कार्य मानले जाते. गोसेवेने भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची कृपा प्राप्त होते. जीवनातील संकटे कमी होतात, घरात सुख शांती वाढते आणि मनाला समाधान मिळते. ह्या पवित्र महिन्यात श्रद्धेने गोसेवा केल्यास केवळ धार्मिक पुण्यच नाही तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक लाभ देखील मिळतात. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या शक्यतेनुसार अधिक मासात गोसेवा अवश्य करावी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट्समध्ये लिहा जय गोमाता, जय गोमाता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.